कारण का भगवंताने एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिलेला आहे. भगवंताने एवढा मोठा अमोल असा किमतीचा नरदेह दिलेला आहे. मला सांगा ह्या देहामध्ये काय कमी आहे? इथं मला सांगा स्प्रिंगा दिल्या त्या बघा, इथं स्प्रिंगा दिल्या. ह्याच्यातलं जर एक बोट तुटलं परत बसवता येते का? नाही बसवता येत. आणि समजा बसवलं तर कंपनीचा माल परत आहे का? इथं सांदा दिलाय देवानं, इथं सांदा दिलाय. ह्या सांद्याच्या ठिकाणी जर देवाला वाटलं असतं तर 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकू असं देवाच्या मनात आलं असतं तर आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे तर देवाच्या मनात जर आलं असतं तर हे इथे 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकावा तर आपण कसं जेवण केलं असतं? असं ही नाक असं खाली तोंड करून दिलंय देवानं. ही नाक असं खाली तोंड करून दिलंय. हे जर नाक असं वर तोंड करून दिलं असतं तर मग अशी पाऊस पडला होता, ते पावसाचं पाणी कुठे गेलं असतं? पाणी आडवा पाणी जिरवा. वृक्षारोपणला सुद्धा 2 आई पटलं बघा, हाय का नाही? वृक्षारोपण करायला सुद्धा 2 आयत खडे निर्माण झालं असतं. झाडे लावा, झाडे जगवा. आणि मावशी मला सांगा, ह्या उलट्या नाकावरती जर एखादी गाठ पडली असती तर नाकाचा नुसता चेंदा मेंदा झाला असता का नाही? आणि मला सांगा, ही खाली नाक आहे म्हणून ठीक आहे. ही जर नाक असं वर तोंड करून जर असतं तर आपण कसं दिसलो असतो उलट्या नाकाचं? आहे का नाही? पण जे दिलंय बघा, जे दिलंय ते म्हणतोय माझं. बघा, जे दिलेलं आहे ते म्हणतोय माझं. पण नात्रया म्हणतात, संत सांगतात, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंतिम जाशील ऐकला प्राण्या. बघा, एकटा आलाय आणि एकटाच जावं लागणार आहे.